नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग. माझा आवाज तुम्हाला थोडासा असा नाही का कर्कश वगैरे वाटेल, कारण की मला सर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आवाजही थोडासा बसलेला आहे. तर प्लीज समजून घ्या मला. आणि आपण आहे ना खूप दिवसानंतर भेटत आहोत. ॲक्च्युली काय आहे ना, म्हणजे काही काही मोमेंट्स असतात त्याच्याने कधीतरी मन दुखवले जाते, हळवे होऊन जाते. त्याच्यामुळे काय होतं की काही गोष्टी आपल्याला मागे टाकायला लागतात आणि आपल्याला थोड्या दिवसासाठी त्या गोष्टी विसरायलाही लागतात. तसंच माझ्या आयुष्यामध्ये एक असा, आयुष्यामध्ये नाही म्हणता येणार, काही दिवसांपूर्वी अशी काही घटना घडली की ज्याच्याने मला थोडासा त्रास झाला. त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही यूट्यूबला. ॲक्च्युली फ्रेंडशिप डे जो आहे, मैत्रीचा दिवस आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो, तर आपण खूप उत्साहाने साजरा करतो, कारण की आपल्या जुन्या मैत्रिणी असतात आणि अगदी बालपणाच्या सुद्धा मैत्रिणी असतात. तर तो क्षण जो मी नेहमी सेलिब्रेट करत असते, नेहमी आनंदाने तो साजरा करत असते, पण ह्या वर्षी तो मला साजरा करताच आलेला नाही आहे. कारण की बरोबर म्हणजे फ्रेंडशिप डे ज्या दिवशी होता त्याच दिवशी माझ्या एका मैत्रिणीचं निधन झालं होतं आणि मी पुण्यातही नव्हती. मी तिला ॲक्च्युली बघायला गेली होती आणि खूप तो भावूक प्रसंग होता आणि त्याच्यामुळे माझं मन एवढं दुखावलं गेलं होतं की मी असं ठरवलं होतं की नाही, म्हणजे नाही का, काही अपलोड करायचं इच्छाच होत नव्हती की काय करायचं. खूप म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही सोबत होतो, आम्ही शाळेतसुद्धा सोबतच होतो आणि त्याच्यानंतर मग अशा काही गोष्टी घडल्या की आम्हाला थोडंसं वेगळं व्हावं लागलं. पण जरी ती वेगळ्या ठिकाणी होती, मी वेगळ्या ठिकाणी होते, म्हणजे माझं लग्न झालं पुण्यात, त्याच्यामुळे मी पुण्याला होते आणि ती मुंबईला होती. ऑफकोर्स माझं माहेर पण मुंबईलाच आहे, तर ती मुंबईला होती. पण कॉन्टॅक्ट हा जो आहे ना तो आमचा कायम असायचा बरं का, कायम आणि बालपणाची मैत्रीण ज्यांची कोणाची आहे ना त्यांनी मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा की माझ्या ज्या वेदना आहे ना त्या समजू शकतील की काय वाटत आहे मला ॲक्च्युली बघायला गेलं. आणि नेमकं फ्रेंडशिप डेच्या दिवशी तिचं जाणं हे मला काही सहन झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला काही दिवस मी व्हिडिओ अपलोड केल्या नाही, आपला कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या म्हणजे नाही का म्हणता येईल की तुमच्यापुढे मला मांडण्यात आलेलं नाही आहे. पण आज मी खरंच सांगते, आज मी माझ्या भावना तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आज ॲक्च्युली असा प्रसंग आहे की म्हणजे आता झाले माळीन हा चित्रपट सध्या जो आहे तो हल्ली खूप गाजतोय, खूप त्याला प्रतिसाद मिळतोय. तर माझे जे मित्र आहेत, मित्रबंधू, अनेकदा तुम्ही त्यांना व्हिडिओमध्ये पाहिलेले असतील. त्यांचं नाव, तर त्यांचे ते भाऊजी आहेत सख्खे, त्यांचं नाव आहे, म्हणजे ते तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्येच कळेल, मी आता नाही सांगणार, नाही तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहणारच नाही मंडळी, मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की त्यांची ना आज आपण भेट घेणार आहोत. आणि एक होतं माळीन, ह्या माळीन गावाबद्दल आपण त्यांच्याबद्दल नाही का थोडीशी माहिती घेणार आहोत. त्यांचा अनुभव आपण ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला कळणार आहे. तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, मी कुठलीही गोष्ट जेव्हा बोलत असते ना मला त्या गोष्टीबद्दल कधीच प्रमोशन करायचं नसतं. माझ्या खाण्याबद्दलच्या गोष्टी घ्या, चित्रपटाच्या घ्या, कोणत्याही घ्या, मला असं प्रमोशन वगैरे करायचं नसतं. पण मला असं वाटतं की एखाद्या मराठी व्यक्तीला किंवा आपल्या नाही का म्हणजे मराठी चित्रपटाला जर आपण प्रोत्साहन देत आहोत तर त्यात काय वाईट करतोय मंडळी, सांगा बरं तुम्ही? काहीच नाही ना. तर बस मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मराठी माणसाला ना आपण पुढे न्यायचं आहे, एवढाच माझा प्रत्येक ठिकाणी हेतू असतो. तर आपण आहे ना त्यांची ना आता भेट घ्यायला जाणार आहोत आणि त्याच्यासाठी मी रेडी झालेली आहे. दिवसानंतर माझा आणि तुमचा संवाद होत आहे, म्हणून मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत होते. म्हणजे मला असं सांगण्याचा उद्देश होता की तुम्हाला पण कळलं पाहिजे की मी का इतक्या दिवस झाले व्हिडिओ अपलोड वगैरे करत नाही आहे म्हणून. तर आपण आता त्यांच्याच भेटीला निघणार आहोत. तर तुम्ही प्लीज पूर्ण व्लॉग बघा आणि पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला मी तुम्हाला कोणाची ओळख करून देणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये नक्कीच सांगणार आहे. आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत की त्यांचा अनुभव काय होता. पडद्यामागील पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपल्याला कधीच कळत नसतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळणार आहे. आपल्याला न्यूजमध्ये पण म्हणजे बऱ्याच गोष्टी भेटल्याच आहेत, अशातला भाग नाही आहे, पण आपल्याला त्यांच्याकडून अशा गोष्टी पण माहिती पडणार आहेत ज्या की आपल्याला माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे आपण आता त्यांची भेट घ्यायला जाऊयात. तर चला सोबत आपण सगळेच जाऊयात. मंडळी, आपण ज्यांची भेट घेणार आहोत
त्यांच्या घरी आपण पोहोचलेलो आहोत. म्हणजे मी तुम्हाला थोड्या वेळात त्यांचं घरही दाखवणार आहे. तर आपण फायनली त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत. त्यांनी ना अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, जसे की सालबर्डी, दृश्यम आणि लगन, ख्वाडा. म्हणजे ख्वाडा हा जो पिक्चर होता तो पण म्हणजे भरपूर प्रसिद्ध होता तो पण पिक्चर. त्याच्यामध्ये पण त्यांनी त्यांचं अभिनय त्याच्यामध्ये त्यांनी दाखवला आहे. अगदी दमदार त्यांचा अभिनय होता त्याच्यामध्ये. तर आता तुम्हाला म्हणजे थोडक्यात थोडं कळायला सुद्धा असेल की म्हणजे मी कोणत्या व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगत आहे म्हणून. पण अजून सुद्धा मी तुम्हाला त्यांचं नाव नाही सांगणार आहे. तर चला आता आपण डायरेक्ट त्यांची प्रत्यक्षातच भेट घेऊयात. नमस्ते मंडळी, तुमची जी वाट पाहण्याची वेळ होती ती आता संपलेली आहे. अनेक चित्रपटामध्ये म्हणजे तुम्ही बघू शकतात की माझ्या बाजूला कोण बसलेले आहे. यांनी अनेक चित्रपटामध्ये जसे झाले सालबर्डी झाले, दृश्यम झाले, लगन झालं आणि ख्वाडा पिक्चर तर तुम्ही बघितलाच असेल मंडळी की खूप प्रसिद्ध होता. अनेक असे चित्रपट आहे ज्यांनी आपल्या थरारक म्हणजे त्यांचं काम जे एवढं थरारक आहे ना की म्हणजे अनेक प्रेक्षकांची त्यांनी मनं जिंकलेले आहे. तर आपण आता एक होतं माळीण ह्या गावाबद्दल त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया. अनेक जणांनी त्याचा ट्रेलरसुद्धा बघितला असेल आणि जेव्हा आपण ट्रेलर बघतोय ना तर आपल्या अंगावरती शहारे आल्याशिवाय नाही राहत आहे. तर आपण आता बघूयात त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात. तर आपण आपल्या चॅनलवरती श्री अनिल नागरकर यांचं आपण स्वागत करत आहोत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा जो एक होता माळीण त्यांचा अनुभव हा कसा होता. एक होतं माळीण ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्नर जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात तिकडे महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये अशी घटना झाली होती. माळीण गावावर 2014 साली लँडस्लाईड होऊन ते गाव पूर्णपणे तिथे डोंगराखाली गेलं होतं आणि जवळपास 150च्या वर माणसं मेली होती आणि 300 जनावरं मेली होती. तर अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रात होत राहतात. कोकणाकडे बऱ्याच होतात. याही बरीचशी काही ठिकाणी बऱ्याचदा दरडी कोसळल्या, काही जीवितहानी झाली आणि ह्यापूर्वी बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात. आणखी अशी खूप गावं आहेत जी आपण काय म्हणतो की धोक्याच्या इशाऱ्याखाली आहेत. तर अशा घटना आपल्याकडे होतात. पण ह्यावर सिनेमा कोणी केला नव्हता. तर तो सिनेमा तुम्हाला जेव्हा ही भूमिका तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे तुम्ही स्वीकारली तेव्हा तुमचा अनुभव कसा होता. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रथम कॉल आला की तुम्हाला ही भूमिका स्वीकारायची आहे तेव्हा तुमचा अनुभव काय होता. नाही, ही जेव्हा घटना घडली आणि ती मला आपल्या सगळ्यांनाच त्यावेळेस माहिती होती पेपरमधून किंवा टी व्हीवरच्या न्यूजवरून. साधारण त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी आमचे जे सर होते राजू राणे ते टी व्ही न्यूजवर मी पाहिलं की त्या घटनेवर सिनेमा होतोय. आणि मग मला अरे सिनेमा होतो तर आपल्याला सिनेमात काम मिळालं पाहिजे. मग माझ्या काही मित्रांच्या कॉन्टॅक्टमधून ते जे दिग्दर्शक आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट मिळवला. त्यांना जाऊन अप्रोच झालो, भेटलो आणि ते काम मागितलं. अशा पद्धतीने मी त्या सिनेमात आलो. ओके. म्हणजे तुम्हाला ही भूमिका बजावताना तुमचा अनुभव काय होता. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रमुख भूमिकेमध्ये आहात, म्हणजे मी जसं ट्रेलर बघितलं आहे या चित्रपटाचा तर मला आढळतंय तिकडे की तुम्ही प्रमुख भूमिकेमध्ये आहात. मग जेव्हा तुम्ही ही भूमिका तिकडे आकारत होते तेव्हा तुमचा जो अनुभव होता म्हणजे तुम्हाला काय वाटलं ती भूमिका साकारताना, की आपल्या म्हणजे ज्या भावना आहेत त्या तुम्ही कसं व्यक्त कराल प्रेक्षकांना. खरं तर म्हणजे त्या सिनेमाच्या आधी मी तशा प्रकारची एक इंटरेस्ट असलेली अशी सेंटी टाईपची म्हणजे तशा एक भूमिका केली नव्हती. एक कुटुंबातला मोठा भाऊ वगैरे म्हणजे ती सिनेमाची गोष्टच तशी आहे की एक ते छान गाव जगत असतं आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ते फेस्टिवल्स वगैरे करत असतात आणि अचानक तो दिवस येतो. तो थरार म्हणजे तो सिनेमा आहे सगळा की आपण तो अनुभवू नाही शकत, फक्त आपण असं पाहायला आहे. तो दुर्दैवी म्हणजे मला ते आपण पण ते करताना मी तसं केलं नव्हतं कधी. पण तो सेट ज्या पद्धतीने उभारला होता तर तो सेट अचानक पाहिल्यानंतर तो आपण काय म्हणू की ते सगळं लँडस्लाईड झाल्यानंतर सगळे ते आरडाओरड सगळं गाव ते पुसून गेले ना का सगळं ते आवाक होऊन तिथं आपोआप ते असं भरून आल्यासारखं झालं. ती खूप मजा आली त्यावेळेस शूट करताना.
ट्रेलर बघताना सुद्धा म्हणजे मन भरून येतच, म्हणजे अनेक प्रेक्षकांचं आलं सुद्धा असेल. मला तुम्ही सांगा सर की नाही का, आता न्यूजमध्ये तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्याच आहेत, अशातला काही भाग नाही. न्यूजपेपरमध्ये पण अनेक गोष्टी ह्या गावाबद्दल आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. पण जेव्हा चित्रपट तुम्ही रेखाटला होता तर त्या चित्रपटामध्ये अशा काही गोष्टी आहेत का की ज्या न्यूजमध्ये नाही दाखवल्या आहेत, ज्या न्यूजपेपरमध्ये नाही आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला सेटवरती वेगळ्या पद्धतीने कळल्यात की नाही बाबा हे सुद्धा झालं होतं का, असं म्हणजे हा प्रश्नचिन्ह? नाही, मुळात इतकं ते डेंजर झालं होतं असं कोणावर, म्हणजे ते फार दुर्दैवी घटना होती ती. अशी ती वाईट घटना खरं तर पिक्चर स्वरूपात मांडणं फार अवघड असतं आणि ते आमच्या दिग्दर्शकांनी ते मांडलं आहे खूप छान. ते सगळं व्हायलन्स तो मांडला आहे आणि तेच सगळं तो अनुभवच तो थरारक होता सगळा करतानाचा तो. म्हणजे ते रेग्युलर आपलं सगळं छान चाललंय आणि अचानक तो दिवस येतो. मी त्या कॅरेक्टर्समध्ये गावातल्या जे काही वाचले लोक त्यापैकी एक होतो. अच्छा, हो, आम्ही ट्रेलरमध्ये पाहिले आणि ते म्हणजे फार भयानक होतं ते अनुभवणं. फार मजा आली ते सिनेमा करताना. तुम्ही प्रेक्षकांना ह्या चित्रपटाद्वारे काय निरोप द्याल? की आपल्याकडं जी वृक्ष म्हणजे हे जे काय होतं आहे, हे काय घडतं आहे, हे आपल्याच चुकांमुळे घडतं आहे. जे काय आपण फोडतोड करतो आहे निसर्गाशी, जी आपण चेष्टामस्करी लावली की वृक्षतोड करतो आहे, इकडनं डोंगर तोड करतो आहे, काय काय काय, आणि त्यामुळे एकदा सगळं हे ढासळतं आहे. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि अशा काही घटना होणार आहेत जी काही बरीच गावं अशी धोक्याच्या इशारा आली आहेत, तर गव्हर्नमेंटनी किंवा ह्या लोकांनी ते पाहून ते काय पुढच्या भविष्यातल्या ज्या घटना व्हायच्या त्या टाळल्या पाहिजेत. त्यासाठी तरी तो सिनेमा पाहावा. काय असं त्या सगळं व्हायलन्स तो आहे. अच्छा, एक माळीन म्हणजे एक होता माळीन हे हा जो चित्रपट आता जवळीक चित्रपटगृहामध्ये आता रिलीजच झालेला आहे, बरोबर? तर तुम्ही मला म्हणजे प्रेक्षकांना, मला सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा एका वाक्यामध्ये सांगा की हा चित्रपट का पाहायला जावा? हा चित्रपट एवढ्यासाठीच पाहायला जावा की निसर्गाशी जे आपण काय हानी करतोय आणि त्याच्यामुळं अशा काय ज्या घटना होत आहेत, ह्याही वर्षी आपण बघतोय की आजूबाजूला संपूर्ण भारतामध्ये, तिकडं आसामसारख्या राज्यामध्ये, इकडं आपल्या महाराष्ट्र, जळगाव, बेळगाव, इकडं खूप म्हणजे आपल्या पुण्यातसुद्धा खूप डेंजर परिस्थिती झाली की पावसाळ्यात काय. पण ह्या सगळ्या घटना का घडत आहेत की कुठंतरी निसर्गाला हानी होती आणि ह्या सगळ्यामुळं हे होतं आहे. तर हे कुठंतरी थांबवावं, प्रशासनाला थोडी जाग यावी, काही अशा प्रॉब्लेम्समध्ये जे काही लोक आहेत त्यांचं कुठंतरी स्थलांतर करावं, ह्यासाठी तो सिनेमा पाहावा. सेटवरती एखादा सीन असा झाला होता का की ज्या सीनला म्हणजे तुमच्या अंगावर शहारे वगैरे आले होते, की असा अविस्मरणीय एखादा सीन होता का की नाही बाबा म्हणजे हे काहीतरी अचंबितच घडलं वगैरे? तेच की मी त्याआधी असं काही केलं नव्हतं अशा टाईपचा, पण एक सीन असा होता की सगळं ते मला पाहून मी फुटतो, आतमध्ये फुटतो वगैरे अशा टाईपचं. पण ते मला होईल का नाही माझ्याकडून ते असं वाटत नव्हतं. पण तो सेटच इतका डेंजर झाला होता, सगळं वातावरण तिकडचं त्यांनी तयार केलं होतं. आमच्या आर्ट डिरेक्टर आणि या लोकांना फार, नितेश म्हणून आहेत, त्यांनी खूप सुंदर काम केलं होतं ते. आता बाकीचं राहिला तो VFX आणि ह्याच्यातला भाग, पण त्याआधी ते आमच्या डायरेक्टरला सगळं ते दिसलं होतं सगळं ॲक्च्युअलमध्ये आणि ते प्रेझेंट केलं होतं सगळं. ते आल्याच असं सांगायला नव्हतं लागत की आता की तुम्ही राहायला पाहिजे किंवा आता तुम्ही हे व्हाल. ते बघूनच सगळं ते JCB आणि ते सगळ्या बॉड्याने ते तसं होतं, तसा एक सीन होता. मजा आली ते सगळं करताना. सर्व म्हणजे चित्रपट तुम्ही जेव्हा रेखाटला, जी भूमिका तुम्ही रेखाटली त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक अनुभव आले होते, बरोबर ना? हो हो, त्यातला हा एक म्हणजे तो थरारच हा व्हायलन्सच म्हणजे एक सिनेमा त्याच्यावरच आधारित आहे. हां, त्याच्यावर आधारित आहे आणि तो तुम्हाला एंटरटेनमेंट करतो, एक मजा देतो की तो थरार तुम्ही अनुभवाल तो सिनेमा पाहताना. आणि तो सिनेमा हा चित्रपटगृहात तच जाऊन पाहावा. मोठ्या स्क्रीनवरचा तो सिनेमा आहे, तर लवकरात लवकर पाहावा जोपर्यंत आहे स्क्रीनवर तोपर्यंत. तर मंडळी, अनिल नागरकर सरांनी आपल्याला वेळात वेळ काढून खरंच म्हणजे त्यांनी आपल्याला खूप सहाय्य केलेलं आहे. एक होतं माळीन ह्या गावाबद्दल त्यांच्याकडून जो अनुभव तुम्हाला मिळालेला आहे ना,
तर म्हणजे ज्या शब्दामध्ये त्यांनी मांडलेलं आहे तर त्याच्यावर तुम्हाला कळतच असेल की चित्रपट अगदी थरारकच आहे, म्हणजे त्यांच्या शब्दातूनच आपल्याला जाणवत आहे. तर मंडळी, मी तुम्हाला खरंच सांगेल की चित्रपट आपल्या जवळील चित्रपटगृहामध्ये आलेला आहे. तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि पूर्ण परिवारासोबत सुद्धा जाऊन बघा, कारण की त्याच्यामध्ये जे काही गोष्टी ज्या लोकांनी अनुभवलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात लोकांना किती त्याचा म्हणजे त्रास झालेला आहे, किती नाही, सरकारने तिकडे किती मदत केलेली आहे, किती नाही, आणि आपण निसर्गाचा किती अपव्यय करत आहोत. त्याच्यामुळे हे भूसंकलन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, नैसर्गिक घटना ज्या घडत आहेत त्या आपल्याला या चित्रपटाद्वारे सगळ्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला या चित्रपटाद्वारे अनेक गोष्टी शिकायला सुद्धा मिळणार आहे. तर आपण अनिल सरांचे म्हणजे मी खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी खरंच मला वेळ दिला म्हणून, आणि खरंच थँक्यू. आणि तुम्हाला माझा मंडळी जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्ही एक होता माळीन हा चित्रपट बघून आल्यानंतर मला कमेंट करा, आणि ज्यांनी कोणी बघितला असेल ना त्यांनीसुद्धा कमेंट करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.